लाडकी बहीण आता लाडकी राहिली नाही. खरंच असं म्हणायची वेळ आली आहे का? असा आता विचार करावा लागेल. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व अपडेट आपण रेग्युलर जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर काल याचा जी-आर येणं खूप जास्त आवश्यक होतं आणि खूप मोठ्या प्रमाणावर आशा देखील होती, की लाडकी बहीण योजनेचा किमान मार्च महिन्याच्या हप्त्याचा तरी जी-आर काल दिनांक 27 तारखेला येईल. अर्थातच 27 एप्रिल रोजी येईल. परंतु 27 एप्रिलला अनेक जी-आर आले, मात्र लाडक्या बहिणींसाठीचा जी-आर आलेला नाही आणि त्यामुळेच लाडक्या बहिणींचा आता सरकारला विसर पडतोय का आणि ही बहीण आता लाडकी राहिली नाही का, असाच प्रश्न राज्यातील लाखो महिला विचारत आहेत आणि यामध्ये महिलांची कोणतीही चूक आहे असं अजिबात वाटत नाही. लाडकी बहीण योजनेमध्ये मार्च महिन्याचा हप्ता अजूनही राज्यातील एकाही महिलेला मिळाला नाही. लाडकी बहीण योजनेमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण हे दिनांक 29 एप्रिल रोजी झालेले होते आणि त्यानंतर या योजनेसंदर्भातील कोणताही जी-आर आला नाही, कोणत्याही प्रकारची अपडेट लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळत नाही आणि म्हणूनच ही योजना आता सरकार चुकीच्या पद्धतीने राबवतंय का किंवा सरकारने कोणत्याही प्रकारचं नियोजन न करता प्रचंड अनियमितता आणून हळूहळू लाडकी बहीण योजना सरकार बंद पाडेल का, असा देखील प्रश्न या निमित्ताने अनेक लाडक्या बहिणी करत आहेत. पण लाडक्या बहिणींनो, या संदर्भातील माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नसणार आहे. लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, कारण पुढील वर्षभरासाठी या योजनेसाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. याबाबतची माहिती आपण आधी देखील घेतली होती की साधारणपणे 26,500 कोटींचा निधी हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आर्थिक वर्ष 2026-27 साठी त्या ठिकाणी सरकारच्या वतीने तरतूद केल्याची माहिती आपल्या मुख्यमंत्र्यांच्या द्वारे देखील देण्यात आली आहे. आणि याचा अर्थ काय होतो की योजना लगेच बंद पडत नसते, पुढील वर्षभर योजना चालेल. फक्त यामध्ये काय होते की प्रत्येक महिन्याच्या हप्त्याचं वितरण करताना सरकारकडून नियोजन शून्य पद्धतीने कारभार चालू असं दिसतंय. म्हणजे कुठल्याही प्रकारे योग्य तारीख नाही, कुठल्याही प्रकारचा अधिकृत माहिती येत नाही, कोणतेही जी-आर येत नाही. महिला व बालविकास विभाग कोणत्याही प्रकारे अपडेट देत नाही आहेत, मंत्र्यांकडून देखील कोणत्याही प्रकारची माहिती येत नाही आणि त्यामुळे महिला काय होत आहे की महिला घाबरून जात आहेत की खरंच योजनेमध्ये आमचे पैसे आता थांबणार का, आम्हाला पैसे येणारच नाहीत का. आणि त्यामध्ये हे वितरण जे लांबतंय ना, हे वितरण लांबणं म्हणजे खूपच जास्त आहे. म्हणजे आता यामध्ये अतिशोक्ती झाली असं देखील आपण म्हणू शकतो. कारण मार्च महिन्याचा हप्ता जर तुम्ही आता एप्रिल महिना संपला तरी देखील महिलांच्या खात्यावर जमा करणार नसाल, तर याच्यापेक्षा जास्त अजून काय असणार आहे. लक्षात घ्या, जर याचा आज जी-आर आला नाही, आता आज जी-आर जरी आला तरी देखील या महिन्यामध्ये वितरण आता जवळपास शक्य असं मला वाटत नाही. कारण लक्षात घ्या, जर आपण समजूया की आज दिनांक म्हणजेच की समजा 28 तारखेला याचा जी-आर आला, म्हणजेच की आता एकच मिनिट मी तुम्हाला क्लिअर सांगतो जेणेकरून तुमच्या लक्षात माहिती येणार आहे की समजा याचा जी-आर आज आला, आपण समजूया की 28 ला जी-आर आला आणि जी-आर आल्यानंतर 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण होते. मग हे वितरण आता एप्रिल महिना संपला, कोणत्याही प्रकारची अपडेट नाही. आता जरी आज जी-आर येऊन जरी वितरण केलं तरी वितरण हे 1 मेच्या नंतरच जाईल, अशाच पद्धतीने सध्या तरी आहे. कारण आता या महिन्यामध्ये वितरणाची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे आणि आता या महिन्यामध्ये जर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे द्यायचे असतील तर एकच मेव पर्याय की जी-आर न येता डायरेक्ट वितरण व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्या महिला व बाल विकास मंत्र्यांच्या वतीने एक पोस्ट यायला हवी आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की आजपासून वितरण होईल अथवा उद्यापासून महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होतील. जर सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महिला व बाल विकास विभागाला जो निधी मिळायचा हप्ता वितरणासाठी कमी असायचा, तो निधी जर सरकारने डायरेक्ट जर महिला व बाल विकास विभागाला दिला असेल आणि सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महिला व बाल विकास विभागाला जर निधी कोणत्याही प्रकारे आला नसेल तर मग डायरेक्ट वितरण होईल, जी-आर वगैरे येणार नाही आणि महिलांच्या खात्यावरती पैसे येऊ शकतात. एवढी एकमेव शक्यता असणार आहे जर लाडक्या बहिणींना याच महिन्यामध्ये योजनेचा हप्ता द्यायचा असेल तर. आता यामध्ये 2 महिन्यांचा कंप्लीट लाभ बंद आहे. कारण लक्षात घ्या की आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती खरं तर आपण एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत चर्चा करायला हवी होती. आपण चर्चा करतोय मार्च महिन्याच्या हप्त्याची, कारण मार्च महिन्याचा हप्ताच महिलांना मिळाला नाही. मग मार्च महिना, एप्रिल महिना, 2-2 महिन्यांचे पैसे जर महिलांचे प्रलंबित राहिले तर मग योजनेमध्ये कोणत्या प्रकारचे नियमितता आहे व कोणत्या प्रकारचं नियोजन आहे, असा देखील प्रश्न राज्यातील महिला विचारतात. आणि यामध्ये त्यांचं काही चुकीचं आहे मी अजिबात वाटत नाही. कारण अशा पद्धतीने जर वितरण लांबणार असेल तर महिलांच्या मनामध्ये शंकेला वाव नक्कीच येणार आहे आणि त्यामुळे सरकारने काय केलं पाहिजे की सरकारने या योजनेमध्ये सर्वात आधी म्हणजे नियमितता आणली पाहिजे. लाडक्या बहिणींना ज्या महिन्याचा हप्ता त्या महिन्यामध्ये देणं बंधनकारक केलं पाहिजे. सरकारने याबाबतचा आदेश दिला पाहिजे की बाबा महिला व बाल विकास विभागाने निधी मागितला की लगेच राज्याच्या अर्थ विभागाने त्यांना निधी द्यायचा आणि महिलांच्या खात्यावरती हे वितरण डीबीटीच्या माध्यमातून करून द्यायचं.
जेणेकरून योजना अगदी चांगल्या पद्धतीने चालेल. सर्वात तुमच्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तर म्हणजे की योजना बंद होत नसते, घाबरून जाऊ नका. पुढील वर्षभरासाठी योजना चालूच राहणार आहे आणि या संदर्भातील GR न येता देखील वितरण डायरेक्ट शक्य असते. त्यामुळे आज जरी GR नाही आला, डायरेक्ट आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांची पोस्ट देखील येण्याची शक्यता आहे की ते सांगतील की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अविरतपणे लाभ सुरू आणि मार्च महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू राहणार. अशा पद्धतीने देखील होऊ शकतं. त्यामुळे लगेच घाबरून जाऊ नका. फक्त तुम्हाला जर फेब्रुवारी महिन्यापर्यंत पैसे आले असतील तर तुमचे मार्च महिन्याचे देखील पैसे जमा होणार आहेत. तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये सर्व हप्ते मिळालेत का नक्की कमेंट करून सांगा. ही व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.